हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इकडं बघू शकता उन्हामध्ये माझी कामं सुरू आहेत. आज नंबर आहे हरभऱ्याच्या डाळीचा. तसं तर मी हरभरे कालच धुलेले होते आणि मला कालच डाळ करायची होती, म्हणजे परवाला धुलेली होती आणि काल डाळ करायची होती. पण मी कवर केल्यामुळे ना, म्हणजे वानेराच्या भीतीनं मी कवर केलं होतं, वरी पूर्ण झाकलेलं होतं आणि ते कपडा जे होता ना ते थोडासा जाड होता, त्यामुळे ते व्यवस्थित हाडकलेले नाही, थोडंसं म्हणजे जास्तच वल्ले होते, म्हणून काल मला डाळ करायला जमली नाही. म्हणून मी आज थोडा वेळ उन्हाला ठेवलेलं होतं, पूर्ण ते वरचं झाकलेलं काढून. तर छान वाळलेले आहेत, पण थोडंसं जास्तच वाळे. हे खाली घेऊन आलेले आहे मी आणि आज नंबर लागलेला आहे हरभऱ्याच्या डाळीचा. म्हणजे मी तुरीची डाळ तर बनवून ठेवलेली आहे, ती उन्हाला पण टाकलेली आहे. म्हणजे आता 2-3 दिवसात पाऊस सुरू होणार आहे, त्यामुळे पावसाच्या अगोदरची सगळी कामं मला करून घ्यायचे. त्यामध्ये ना माझी खूप तगमग होत्या उन्हामध्ये. धावपळवरी किती जरा होतात, किती नाही, म्हणजे त्याचा हिशोबच नाही आहे. धावपळ दिवसभर सुरूच असते माझी. तर असं इकडे मी बघत आहे हरभऱ्याची डाळ, म्हणजे सेटिंग केलेली आहे अगोदर गिरणीची मी, कारण अगोदर मी तूर डाळ बनवलेली होती, आता हरभऱ्याची डाळ मला बनवायची आहे. तर इकडे बघू शकता हरभरे जास्त वाळल्यामुळे ना थोडासा चुरा पण होत होता, म्हणून मी थोडंसं मोठं केलं ते. तर हरभरेचे 1-2 गळत होते, तर मला काही हरकत नाही. चुरा झाल्यामुळे पूर्ण नुकसान होणार आहे. 1-2 हरभरे आले तर काही हरकत नाही, नंतर आपण परत त्याची डाळ करू शकतो किंवा काहीही करू शकतो. पण चुरा केल्यानं काय होणार आहे, फेकूनच द्यावं लागतं ते. म्हणून मी थोडेसे हरभरे 1-2 आले तर काही हरकत नाही, म्हणून मी डाळ अशीच बनवलेली आहे. कारण जी ही प्रोसेसिंग असते ते हरभरे तयार करण्यामध्ये असते. पण काल असा गोंधळ झाला, ते एक वानेरामुळे असं होत आहे. वरी कवर करून ठेवलं, त्याला हात देता आलं नाही मला, त्यामुळे ती व्यवस्थित वाळली नाही. तर असू दे म्हटलं, आता आज डाळ करून ठेवलेली आहे. आता फटकल्यानंतर समजेल ती कशी बनलेली आहे काय नाही. तसं तर व्यवस्थित आहे, पण 1-2 हरभरे गळालेले आहेत त्यामध्ये. आता मी करत आहे मसुरीची डाळ. मसुरीची डाळ एकदम परफेक्ट बनत आहे, जसं आपण मिलमधून आणतो ना, म्हणजे जसं मार्केटमधून घेतो तशाच पद्धतीने ही डाळ बनत आहे मसुरीची. म्हणजे मसुराचं तितकं तामझाम नसतं. धुवलं मी आणि छान कडक वाळून घेतलेलं आहे, जसं तुरी आपण वाळवतो तशा पद्धतीनं. आणि इकडे सेटिंग केलेली आहे गिरणीची मी, आणि डाळ म्हणजे मसुरा घातले त्याने एकदम परफेक्ट डाळ बनत आहे. ना याचा चुरा होत आहे किंवा मसुरा गळत आहे, ते एकदम परफेक्ट ही मसुरीची डाळ बनत आहे. तर पूर्ण 15 किलोची मसुराची डाळ मी बनवलेली आहे. थोड्याशा मी ठेवणार, म्हणजे पूर्ण 15 किलो नाही बनवलं मी, यामधले थोड्याशा मसुरा मी ठेवलेले आहेत. म्हणजे आपूट मसुराचं वरण खूप आवडतं सगळ्यांना, टेस्टी पण होतं ते. तर ते थोड्याशा ठेवल्या आणि बाकीचे मी इकडे सगळी डाळ करून घेतलेली आहे. आणि जेही डाळी बनलेले आहेत किंवा पापडं बनलेले आहेत, मी पूर्ण शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मी काय काय बनवलं. पण कुठलीही भराभरी मी केलेली नाही. घर भरून ठेवले, एक पातेले, एक टोपले, एक बकेट, पूर्ण तिकडची रूम गच्च भरलेले आहे. आता त्याचा मुहूर्त कधी लागेल काय माहिती. पण असं घर भरून मी जास्त दिवस ठेवू शकत नाही, कारण खूप असं होतं ना, म्हणजे घरभर पसारा असं वाटतो. तर ते पण मला डब्यात भरायचं आहे. तर मी हरभरे भिजत घातलेले होते उसळ बनवण्यासाठी, म्हणजे रात्रीच हरभरे, मूग आणि साबुदाणा आणि कांदे पण चिरून ठेवले. तर हे सगळं मला आज म्हणजे हरभरे डब्यात भरून ठेवायचं, अंकुरित होण्यासाठी मूग भरून ठेवायचे आहेत, कांदे उन्हाला वाळू घालायचे आहेत आणि साबुदाण्याचे मला पापडं बनवायचे आहेत. तर दिनेश पप्पांना म्हणलेलं होतं की बटाटे घेऊन या, बटाटे आणि साबुदाणा मिक्स मी पापडं बनवणार आहे. पण आज काय ते आणलेले नाहीत, म्हणत होते काम आहेत, असं आहे तसं आहे, तर उद्या घेऊन येतो. तर म्हणलं असू दे, म्हणलं फ्रीजमध्ये ठेवून देऊया उद्यापर्यंत, म्हणजे उद्याच मी बनवणार आहे. आणि इकडं बघू शकता किचनवरती पसारा झालेले, म्हणजे काल तरी दिवसभर ते डाळी करण्यामध्येच गेलेलं आहे. ते डाळ फटकणं किंवा डब्बे भरणं काहीच झालेलं नाही. घरभर आता मी तुम्हाला घर दाखवू शकत नाही, पूर्ण अस्तव्यस्त आहे. बघावं तिकडे पसारा आणि डब्बेच भरून गेलेत पूर्ण घरामध्ये. तर म्हणलं आता निवांत काढूया. अगोदर जी इम्पॉर्टंट काम आहे, जसं की आता सगळं वाळवण घालणं, काढून ठेवणं, हे सगळं जरुरी आहे मला. नंतर मग डाळी फटकणं, डब्बे भरणं हे निवांत पण होऊ शकतं नंतर. म्हणून या कामाची घाईगडबड सुरू आहे आता 4-8 दिवस, म्हणजे शिमगा झाल्यापासून हीच कामं माझी सुरू आहेत. काही भराभरीची कामं होत नाही आहेत. तर असू दे म्हणलं, आता स्वयंपाक अगोदर मी करून घेते, म्हणजे अगोदर सकाळचा स्वयंपाक आणि एक वेळचं जेवण झालं ना, मग निवांत ते सगळी कामं करायला मी दिवसभर फ्री असते. तर इकडे हे मूग जे आहेत ना, ते धुवून घेत आहे, डब्यात भरून ठेवते, म्हणजे जेव्हाही आपल्याला उसळ बनवायची त्यावेळी ते पटकन आपल्याला ते भेटून जातात. नाहीतरी असं असतं ना, म्हणजे याची प्रोसेसिंग 1 दिवस अगोदरच आपल्याला करायची असते, जसं की मूग भिजवणं, अंकुरित करणं, हरभरे वगैरे. तर म्हणून मी इकडं हे रात्रीच भिजत घातले आणि आता धुवून पॅकबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि इकडं वाटाणे पण मी भिजत घातलेले होते, पण यामधले अर्धेच वाटाणे भिजत आहेत. म्हणजे मी हे गुरुवारी उसळ बनवण्यासाठी भिजत घातलेले होतं. त्या दिवशी फक्त अर्धेच वाटाणे भिजले, अर्ध्याची मी उसळ बनवली होती, बाकीची तसंच पाण्यात ठेवलेली होती. 2 दिवस झाले तरी पण त्यामधले फक्त अर्धे वाटाणे भिजलेत, आणखीन अर्धे बुडालाच राहिलेले आहेत. तर आता काही ते भिजणार नाहीत, म्हणून मी काय केलं, जितके भिजलेले आहेत, फुगलेले आहेत, तितके मी काढून घेतले. त्यांची बाकीचे आहेत ती मी उन्हाला टाकून ठेवून देणार आहे. तर त्याचं काय करणार काय माहिती. म्हणजे या वाटाण्याचं आपण काय करू शकतो, उसळ छान बनते, भिजतच नाही उसळ बनवण्यासाठी, असं झालेलं आहे.
असो. इकडं जे हरभरे आहेत ना ते पण मी धुवून घेतलेले आहेत आणि थोडेसे हरभरे आणि मूग आणि वाटाणा मिक्स मी उसळ बनवणार आहे आज. आणि बाकीचे सगळे डब्यात भरवून ठेवते. म्हणजे अंकुरित कडधान्य खाणं खूप चांगलं असतं आपल्या शरीराला. तसं तर हे कच्चेच खाल्ले जातात, पण मी उसळ बनवते. तर इकडं हरभरे, मूग, वाटाणे तिन्ही वस्तू मी कुकरमध्ये घेतले, पाणी आणि मीठ टाकलेले शिजत ठेवलेलं आहे. ते शिजत आहे तोपर्यंत हरभरे मी डब्यात भरवून ठेवते. आणि रात्रपर्यंत छान हे अंकुरित होतात सगळेच मूग आणि हरभरे. वाटाणे काय मी काढून आता उन्हालाच ठेवून देणार आहे. तर झालेले हे पण काम, पण डब्यात बसत नव्हतं, डब्बा गच्च भरलेला आहे. तर थोडीशी मी ठेवली आणि कुकरमध्ये टाकणार आहे, कारण आता इकडं तिकडं कुठं ठेवायचं म्हणून मी उसळच बनवून घेते सगळीच. आता उसळ पण आणि वरण भात पण या दोन्ही वस्तू मी बनवणार आहे. मग जे आपला दररोजचा स्वयंपाक आहे ते बनेल. तिकडे हे जे वाटाणे आहेत ना ते पण चाळणीत काढले आणि ही अशी चाळणी मी ठेवणार आहे. म्हणजे पाणी पूर्ण निचरा झाल्यानंतरच आता वरती नेऊन उन्हाला टाकणार आहे, कारण वरती खूप एरझाऱ्या होतात दिवसभर. आणि एक वेळा सुरुवात झाली की मग सगळी कामं वरची सुरू होतात माझी. अगोदर मी किचनपासून फ्री होते. तर इकडं उसळ बनवण्यासाठी मी सगळं चिरून घेत आहे, जसं हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर निवांत खाली बसून चिरत आहे. थोडासा पसारा वाटत आहे. या पसाऱ्यामध्ये माझा पण पसारा दिसत असेल तुम्हाला, तर चालतं ना, सकाळी स्वयंपाक होईपर्यंत हा पसारा असतोच असतो, याला थोडंसं इग्नोर करा. तर इकडं कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे निवांत बसून, कारण सुरीनं चिरण्यामध्ये ना सगळं थांबल्या ना खरंच खूप थकवा आहे तुम्हाला. तर जी कामं निवांत होतात थोडंसं बसून मी करत असते, कारण या कामाच्या धावपळीमध्ये स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. नाहीतरी असं होतं ना, काम करून करून थकवा पण येतो आणि नंतर तब्येत पण बिघडते. मग सगळंच काम जिथल्या तिथं राहतं, मग दवाखान्याला पळावं लागतं आपल्याला, असं पण होतं. त्यामुळे ना थोडीशी स्वतःची काळजी घेणे गरजेचं आहे, कारण आता धावपळ ते खूप चालू आहे, तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये. जोपर्यंत की पापडं, खारुड्या, कुरड्या, डाळी बनत नाही तोपर्यंत माझी धावपळ असं सुरू असणार आहे आणि मदतीला कोणी नसतं. ते एक सगळ्यात मोठं हे झालेलं आहे. म्हणजे माझे पप्पा येतात, त्यांनाही अशी धावपळ असते घरी आल्यानंतर. टिफिन घेणं आणि जाणं इतकंच असतं त्यांना. असं नाही की करत नाही आहेत, पण त्यांच्याकडे वेळच नसतो. आणि दीपक दिनेश असले तर मग टेन्शनच नव्हतं मला, कोणाचंही वेट करण्याची गरजच नव्हती. पण आता असं झालेलं ते पण इथं राहत नाही दोघं जण आणि यांना वेळ नसतो. मग जी ही धावपळ करायची आणि एकटीचीच होत असते दिवसभर, वरी खाली हजारे वजन घेऊन. ते असंच चाललं तर ठीक आहे, पण ते वजन घेऊन जाण्यामध्ये ना खूप थकवा पण येतो. एकदम असं वाटतं की एनर्जीच राहिली नाही आता माझ्यामध्ये, असं वाटतं. तर इकडं हे जे वाटाणे, हरभरे मी शिजवत ठेवलेले होते, तर कुकरला 2 शिट्या आहेत, व्यवस्थित शिजलेले आहेत ते. आणि अधूनमधून माझी साफसफाईची कामही चालत असतात. म्हणजे हे तेलाचे डबे वगैरे असे होतात ना, एकदम चिकट होतात, तर ते पण मी पुसून घेतलेलं आहे. म्हणजे अशी कामं ना संगच करायची. नंतर म्हणण्यामध्ये ते खूप खराब होतं आणि आपल्याला नंतर वेळ पण भेटत नाही आणि एकत्रच करायला घेतल्यामुळे वेळ पण भरपूर लागतो तिथं. म्हणून मी संघ साफसफाईची कामं करतच असते. जिथं थोडंसं धुराळ वगैरे वाटला ते संघ पुसायचं, किंवा डबे खराब झाले असले संघ घासायला घ्यायचे. अशी कामं किचनमध्ये होत असतात. तर इकडं मी आता अगोदर वरण बनवून घेते आणि मग उसळ पण बनवते आणि तिकडच्या बनवून मी भात बनवत ठेवते. म्हणजे तिन्ही कामं एकत्र होतील. मग त्यानंतर देवपूजा आणि नंतर भाजी भाकरी हे तर बनणार आहे. ताक बनवायचं आहे, लोणी काढायची आहे. इतकी जास्त कामं असतात ना, आपण एकाच वेळेला विचार करतो की हे करायचं हे करायचं, पण करायला गेलं ना पूर्ण दिवस जातो माझा, असं होत असतं. तिकडं वरणाला मी फोडणी टाकलेली आहे, थोडासा मसाला टाकलेला आहे आणि वरणाला मिक्स करून एक उकळी यायचा वेट करूया. तोपर्यंत मी इकडं उसळीची तयारी करून घेते. तर यामध्ये मी थोडेसे ते काबुली चणे काय म्हणता, मोठे छोले म्हणता ना, ते छोले पण टाकलेले आहेत. ते खूप आवडतात सगळ्यांना, मला पण खूप आवडतात. म्हणजे फक्त मीठ टाकून शिजवले ना असेच खायला घेते मी, खूप छान टेस्टी लागतात. तर इकडे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची टाकलेली आहे, परतून घेतलेली. नंतर मी टमॅटो टाकलेला आहे, परतून घेतलं. आता टाकूया यामध्ये सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण मी हिरवी मिरची पण यामध्ये ॲड केलेली होती. आणि थोडासा मसाला टाकलेला आहे, सुहाना मसाला आहे हा, आणि चुटकीवर साखर टाकलेली आहे, चव छान येते. आणि मीठ टाकून शिजवलेलं होतं, त्यामुळे मी वेगळं मीठ टाकलेलं नाही आहे. आता छान मिक्स करून ना थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवावरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि बिलकुल थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण मी अगोदरी मीठ टाकलेलं होतं. छान मिक्स करून कमी गॅसवरती झाकून ठेवा. एकदम मस्त अशी कलरफुल उसळ बनून तयार झालेली आहे. खाण्यासाठी पण खूपच छान लागते आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. तर झाकून ठेवूया आणि ह्याला तर टिफिन वरून देते. अगोदर मी देवपूजा करते, पूजेला आज लेट झालेलं आहे मला. तर झालेली आहे माझी रोजची देवपूजा. दीपरोजिकेला धूप लावलेली आहे. 1 घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले आणि जी फुलं थोडीशी जास्तच आज आणलेली होती मी, ते राहिलेली, तर तसेच मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि जे पसारा वगैरे झालेले आहेत, अगोदर मी सगळी भांडी घासायला घेते, कपडे धुवायचे आहेत आणि वरची कामं तर आहेतच आहेत. आणि पापड वगैरे ते पण मला उन्हाला टाकायचे आहे. थोडीशी साबुदाण्याची पापड करायची तयारी करायची आहे. आता बटाटे वगैरे आणल्यानंतर साबुदाण्याची पापड, चिप्स, म्हणजे जे हे आता बनणार उपवासाचं बनणार, कारण आतापर्यंत तांदळाचे वगैरे पापड, कुरड्या, खारुड्या जे होते ते झालेले आहेत. फक्त बाजरीच्या कुरड्या म्हणजे खारुड्या मला बनवायची, बाजरी पण आणखीन आणलेली नाही आहे. तर बाजरी आणल्यानंतर
खारुड्या मी करणार आहे. ते दिनेशच्या पप्पाचे खूप फेवरेट आहेत. तशा चटपटीत वस्तू त्यांना खूप आवडतात. ते पण बनवायचे आहे. तर बघूया कधी आणतील. म्हणजे हे सगळी बाहेरून आणायची जी वस्तू असतात ना तेच करणं होत नाही लवकर, कारण दिनेशच्या पप्पांना वेळ नसतो. मी सांगत असते की आज घेऊन या, आज म्हणतात आणि 2 दिवसाच्या नंतर आता. तर फक्त वेट करायचंच काम आहे की कधी तो दिवस उजळेल आणि कधी ते घेऊन येतील. आणि एकतर वातावरणाचं नक्की नसतं किंवा काहीतरी काही असतं, त्यामुळे वाटतं की थोडंसं लवकर सुरुवात करायची. तर इकडं सगळं मी काढून झाकून ठेवलेलं आहे. शेजाऱ्यांच्या ताईकडे वाटी होती तर त्यांनी शेवग्याची भाजी आणून दिलेली आहे. तर सगळं झाकून ठेवलेलं आहे मी. जेवण करते वेळेस म्हणजे सगळं इथल्या इथं एकत्रच राहतं. थोडंसं वरी थोडंसं खाली ठेवल्यानं काय होतं, तिथल्या वस्तू तिथंच राहतात, म्हणून सगळे एकत्र ठेवते मी. स्वयंपाक आणि जी आता कढया वगैरे आहे थोडंफार मी काढून ठेवलेलं आहे आणि कढया रिकाम्या करून घेतल्या आणि भांडे घासून घेते. बघू शकता किती भांडे झालेले. तर दररोजचा प्रकार आहे. इतकी भांडे होतात ना, म्हणजे घरामध्ये जास्त व्यक्ती नसलो तरी पण जे स्वयंपाक आहे, जी भांडी लागतात ती सगळीच लागतात. कांद्याची ताटली बाहेर नेऊन ठेवलेली आहे आणि अगोदर मी चहा घेते. चहा घेतल्यानं फुल एनर्जी येते. एनर्जीसोबत मग ही कामं करायला मी सुरुवात करते. अगोदर मी कांदे उन्हाला टाकून येते. नंतर काय होतं, मी भांडे कपडे करत बसले तर ऊन जातं, म्हणून अगोदर मी कांदे उन्हाला टाकून येते. रात्रीनं खूप रडत मी कांदे चिरलेली आहे. बघू शकता एकदम छोटी छोटी कांदे. वेळही भरपूर लागलेला होता रात्री मला, आणि कांदे खूप रडवायचं काम करतात. तर म्हटलं मेहनत बेकार जाऊ द्यायची नाही, अगोदर कांदे आणून उन्हाला टाकायचे. तसं तर तितकं कडक ऊन पण नाही आहे. तर साडीचा पातळ कपडा मी अंतरलेला आहे, त्यावरती एकदम पातळ असं कांदे घातलेले. ते एकदम पातळ म्हणजे एकाला एक लागलेलेच नव्हते हे. आणि वरून मी कवर केलेली पूर्णपणे. जसं मी तुम्हाला म्हटलं वानेरांची खूप भीती आहे इथं आणि हवेनं पण हे कांदे उडून जातात. तर मी जेव्हा चिरलेले होते ताटली भरून वाटत होते. जेव्हा मी इथं वाळू घातले ना, दिसतच नव्हते त्या कपड्यावरती, इतकं पातळ ते झालेलं होतं. आणि इकडे जे पापड वगैरे आहेत ना, ते मी पूर्ण कवर करून झाकून ठेवलेलं आहे. आता यामध्ये आहे हरभऱ्याची डाळ, जी मी काल बनवलेली होती, ती पण उन्हाला टाकायची. म्हणजे थोडेसे हरभरे ओले होते, त्यामुळे डाळ आता काही चाळणं पाकडणं हे काही मला होणार नाही, पण उन्हाला तरी टाकून ठेवावे लागणार आहे. पोते भरून 1 महिना ठेवलं काही हरकत नाही, पण उन्हाला टाकून ठेवायचं, नाही तर ठेवल्या जागीच ते पूर्ण खराब होऊन जाते डाळ ओली असल्यामुळे. म्हणून मी अगोदरही उन्हाला टाकत आहे. तर साडीचा कपडा अंतरलेला आहे पातळ मी, आणि यावरतीच डाळ मी जे आहे ना पसरवून उन्हाला घालणार आहे. कारण आपण पोते चवाळे असं जर घेतलं ना तर व्यवस्थित वाळलं जात नाही. पातळ कपडा असला ना थोडंसं लवकर या सगळ्या वस्तू वाळतात, म्हणून मी साडीचेच कपडे केलेले सगळ्या. काहीही जर आपल्याला उन्हाला टाकायचं आहे कवर करण्यासाठी सगळ्यासाठी मी साडीचेच कपडे केलेले आहेत. तिकडे बघू शकता छान अशी पातळ मी डाळ उन्हाला घातलेली आहे. आणि मसुरीची डाळ वगैरे मी आज घालणार नाही, कारण मसुरा छान वाळल्यानंतरच मी डाळ केलेली होती. थोडंसं झंझट असतं ते हरभऱ्याच्या डाळीचंच. आणि खूप साऱ्या ताईंना डाळी करायला जमत नाही, विचारता पण मी कशा पद्धतीनं धुते, कशा पद्धतीने ते ठेवते, उन्हाला घालते आणि डाळी करते, पूर्ण शेअर करते. तुम्ही जर व्हिडिओ अगोदरचे नाही बघितला आताही बघू शकता, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल की घरच्या घरी डाळी कशी बनवली जाते. म्हणजे आता खूप साऱ्या ताईंना जमत नाही आणि खूप साऱ्या ताई बाहेरून मार्केटहून डाळी आणतात, पण कमी प्रमाणात आणलं तर ठीक आहे. आपण जास्त एकत्रच, जसं आता आमच्या घरी जास्त डाळ लागते, जर असं जर तुम्हाला घरच्या घरी बनवायचं असलं तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजेल. तर इकडं सगळ्यावरती मी छान कवर करून विटा ठेवले चारी बाजूला, म्हणजे कितीही जोरदार हवं काही उडू नये. तर चला आता खाली जाऊया आणि पुढची कामं करूया. आता यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते. बाय बाय.